आता पाहूयात राजकीय घडामोडी राजकारण सुपरफास्टमधून। बारामतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढत पाहायला मिळणार आहे। यावर दोन पक्ष दोन विचारधारांवर काम करत आहे आणि निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहे, त्यामुळे पवार विरुद्ध पवार होण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवारांनी दिली आहे। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकदिवसीय चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं। 19 सप्टेंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिंतन शिबिर असणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह पक्षातील मंत्री, आमदार, खासदार उपस्थित असणार आहेत। जम्मू काश्मीरमधील भीषण पूरस्थितीमुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय। पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झालंय। जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाकडून मदत पाठवण्यात आली आहे। यात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत घेऊन जाणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवलाय। महाराष्ट्र नेपाळला मदत करणार अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। सोशल मीडियावरील बंदी घातल्यानं सुरू झालेलं हे आंदोलन आता देशातील भ्रष्टाचाराविरोधात पेटून उठलंय। तरुणांच्या या आंदोलनामुळे नेपाळच्या पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे। विरोधी पक्षनेत्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी काँग्रेसने यावेळी केली आहे। दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते रिक्त असल्यानं लवकर निर्णय घेण्याची विधानसभा अध्यक्षांनी विनंती केली आहे। महिनाअखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। तर मराठा आंदोलनातील मृतांच्या नातेवाईकांना नोकरीसह मदत देण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या जीआरमुळे नाराज असलेल्या भुजबळांनी सरकारवर टीका केली आहे। सरकारनं जरांगेंच्या आंदोलनाच्या दबावाखाली जीआर काढला होता, अशी टीका भुजबळांनी केली आहे। मराठा आरक्षणाचा जीआर काढताना सरकारवर कोणताही दबाव नव्हता, असं राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं आहे। भुजबळ हे ओबीसीचे नेते नसून जातीवादी नेते आहेत, असा आरोप करत ओबीसीचा कळबळा असेल तर भुजबळांनी राजीनामा देऊन रस्त्यावर येण्याचं आवाहन मराठा नेते आबासाहेब पाटलांनी केलंय। भुजबळ कोर्टात जाण्याची भाषा करत असतील तर भुजबळांच्या विरोधात कोर्टात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची प्रतिक्रिया बबनराव तायवाडेंनी दिली आहे। ज्यांना कोर्टात जायचंय त्यांनी जावं, ज्यांना आंदोलन करायचंय त्यांनी करावं। ओबीसी आरक्षणावर 1% देखील परिणाम होणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय। जरांगेंनी समाजाची दिशाभूल केली असून सरकारला आरक्षणाचा नवीन जीआर रद्द करायला लावणार, असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। भुजबळांवर बोलण्या इतपत जरांगे मोठे नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे। दसरा मेळाव्यानंतर संजय राऊतांना आम्ही मोठा धक्का देणार आहोत, त्यांना कळेपर्यंत त्यांचा पक्ष राज्यातून निस्तनाबूत झालेला असेल, असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केले। ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे।